नमस्कार, मी पूजा खेतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत आषाढी स्पेशल उपवासाची कचोरी। त्यासाठी लागणारं मी ते साहित्य घेतले। ते बॉईल करून 4 बटाटे घेतलेत, ड्रायफ्रूट घेतले, वरीचं पीठ, नंतर शाबू तांदळाचं पीठ, खोबरं घेतलं ओलं, त्यानंतर शेंगदाण्याचा कूट आणि आलं आणि मिरचीचा ठेचा केला आहे, लिंबू घेतलं आहे पिळून थोडं अर्ध, चिली फ्लेक्स, जिरं, मीठ आणि साखर। आपण आता हे बटाटे किसून घेऊया बाहेरची पारी करण्यासाठी। आपण हे 4 बटाटे असे किसून घेऊया। आपण आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत। त्यानंतर हे शाबू तांदळाचं पीठ पहिले 2 चमचेच टाकूया आपण, आणि वरीचं पीठ नंतर आपल्याला लागलं तर वरून मग घेऊया। पण हे आता मिक्स करून सगळं असं चांगलं मळून घेणार आहोत। आपण हे पारीचे कचोरीच्या पारीचे हे आपण चांगलं भिजवून घेतले। हे आपण आता 10 मिनिटं झाकून ठेवूया। आता आपण कचोरीमध्ये भरण्यासाठी हे स्टफिंग आतलं हे तयार करून घेणार आहोत। ओलं खोबरं घेतलं मी, त्यानंतर दाण्याचा कूट अशी भरड करायची, त्यानंतर साखर, थोडंसं मीठ, चिली फ्लेक्स, त्यानंतर आलं आणि मिरचीचा ठेचा केला। आपण याच्यामध्ये आता तुपाचा थोडा तडका देऊन आपण ड्रायफ्रूट फ्राय करून घेणार आहोत। आपण आता तडका पॅन गरम करत ठेवला आहे, त्याच्यामध्ये हे अर्धा चमचा तूप टाकले। थोडं गरम झालं, त्याच्यामध्ये आपण जिरं टाकूया, आणि हे ड्रायफ्रूट टाकून पण हे चांगलं असं फ्राय करून घेऊया, म्हणजे यातलं सारण पण छान लागतं। आपण हे आता सारणामध्ये टाकून घेऊया। आता मिक्स करूया चांगलं। आता आपण लिंबाचा रस टाकून घेऊया, हे चांगलं असं मिक्स करूया। आता तयार झालं। आता आपण कचोरीची पारी करून घेऊया। तर आपण अशी पारी करणार आहोत, हे बघा। अशी करून घेऊया बारी। ह्याच्यामध्ये आपण सारण भरणार आहोत। अशी बंद करूया। बंद करूया। आपण थोडंसं प्रेस करायचं, आणि आपण हे शाबू तांदळाचं पीठ आहे ते असं लावून घ्यायचं, असं पारीला लावून घ्यायचं, बघा असं तयार करून घ्यायचं। आपण हे अशा आता तयार करून घेतलेले कचोरी आपण आता हे फ्राय करून घेऊया। तेल आपलं हे चांगलं तापलं आहे, आणि कचोरी तळताना तेल चांगलं हे कडकडीत तापवूनच घ्यायचं, नाहीतर मंद याच्यावर कचोरी फुटते। कडकडीतच तापवून घ्यायचं। आपण आता चांगला सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेऊया। आपलं हे चांगलं आता फ्राय झालं आहे दोन्ही साईडनी। आपण हे आता काढून घेऊया। आपली आता उपवासाची कचोरी तयार झालेली आहे। खूप छान झाले, क्रिस्पी एकदम झालेले आहे। तुम्ही हे नक्की करून बघा, आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।